बनवायला एकदम सोपे असणारे कापसासारखे मऊसूद असे दहीवडे बनवत आहोत। तर त्यासाठी 1 वाटी उडदाची डाळ घेऊन मी 4-5 वेळा ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये भरपूर पाणी टाकून आपण याला कमीत कमी 2 ते 4 तास एवढी भिजवायची आहे। खूप घाई असेल तुम्हाला तर 2 तास सुद्धा भिजवली तरी चालेल, पण भरपूर पाणी टाकून ही डाळ भिजवून घ्यायची आहे। पाण्यातून काढून चाळणीत नितळत ठेवली आणि मिक्सरच्या छोट्या भांड्यात पाणी न टाकता सुरुवातीला वाटली आणि नंतर 2-2 चमचे पाणी टाकून 3-4 बॅचमध्ये ही डाळ सगळी वाटून घेतलेली आहे। एकदम स्मूथ बारीक अशी ही डाळ वाटून घ्यायची आहे। 5 मिनिट आपण झाकण ठेवू आणि वड्यांवर टाकण्यासाठी कोथिंबीर, पुदिना, जिरं, लिंबू, मीठ, साखर टाकून मस्त हिरव्या मिरच्यांची चटपटीत अशी चटणी बनवायची आहे। आणि आता या मिश्रणाला आपण हलकं होईपर्यंत छान फेटून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिट आपण हे मिश्रण एकाच डायरेक्शनमध्ये छान हलकं होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे आणि त्यातली छोटीशी गोळी पाण्यात टाकून पाहायची आहे। ती जर वर तरंगली तर आपलं पीठ छान तयार झालं असं समजायचं। यामध्ये आता 1 चमचा जिरं, किसलेलं आलं, चवीपुरतं मीठ, 2-3 हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे करून हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसवर कढई तापत ठेवली आहे। कढईमध्ये तेल तापत ठेवलं तर तेल खूप कडकडीत गरम नाही करायचे, मीडियम गरममध्ये हे पीठ टाकून आपण वडे बनवून घ्यायचे आहेत। दहीवड्याचे वडे खूप लाल नसतात, थोडेसे फिक्कट रंगावर आपण हे बदामी कलरचे तळून घ्यायचे आहेत। सर्व वडे तळून झालेले आहेत, मस्त कापसासारखे मऊसूद, फर्मेंटेशन नाही, सोडा नाही, इनो नाही। 2 तास जरी डाळ भिजवली तरी वडे असेच मऊसूद होतात। एका भांड्यामध्ये गरम पाणी करून चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा हिंग टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। कोमट पाणी करायचं आणि त्यात वडे आपण 10 ते 15 मिनिटं वडे भिजत ठेवायचे आहेत। तोपर्यंत आपण या दही करून घेऊया। 1 वाटी दहीमध्ये 2 चमचे पिठी साखर टाकून आपण हे छान फेटून घ्यायचं आहे, एकसारखं करून घ्यायचं आहे। दहीवड्यांचं दही हे मीडियम थंड असावं। एका वाटीमध्ये धने जिरे पूड मिक्स करून घेतली आहे, दुसऱ्या वाटीमध्ये मीठ, काश्मीरी मिरची, लाल पावडर मिक्स करून घेतलं आहे। 10-15 मिनिटांनंतर वडे असे हातावर घेऊन त्यातलं एक्स्ट्राचं पाणी आपण हे दाबून काढायचं आहे। खूप जोर देऊन दाबायचं नाही तर वडे तुटणार, आधीच ते सॉफ्ट झालेले आहेत। प्लेटमध्ये दही वडे ठेवून त्यावर भरपूर दही टाकायचं आहे। वडे अगदी बुडतील इतपत दही टाकून वरून तिखट मिठाचं मिश्रण, धने जिरे पूड आणि चटपटीत हिरवी चटणी, गोड चटणी, चिंच गुळाची चटणी टाकली आहे, कोथिंबीर, थोडंसं काळं मीठ टाकून मस्त सॉफ्ट असे दहीवडे तयार झालेले आहेत। करून पहा।